झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावरही निशाणा साधलेला आहे. आमच्या पक्षावर बोलण्याचा रोहित पवारांना काय नैतिक अधिकार असा सवाल सुनील तटकरेंनी विचारलाय. आधी तुमच्या पक्षात काय चाललंय ते पहा असा खोचक सल्लाही तटकरेंनी दिला. मधल्या काळात तुम्हाला आठवतं एक आरोप करण्यात आला होता रोहित पवारांकडनं की त्यांच्या पक्षामध्ये अजितदादा एकटे पडलेत. आता त्या अजून आरोपांना एक प्रकारे अजून बळच मिळतं असं तुम्हाला वाटत नाही? कसं आहे, त्यांच्यासारख्याने आमच्या पक्षाबद्दल काय बोलावं, त्यांना काय अधिकार आहे? अरे त्यांनी पक्षाच्या अधिवेशनात त्यांच्या प्रदेशाध्यक्षाचे जे वाभाडे काढले आणि त्याला त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी जे उत्तर दिलं नगरला आपण पाहिलेलं आहे ना. प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेबद्दल जी आपण ज्यांचं नाव घेतलं ते काय बोलले पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये, त्याच्यावरती जयंतराव काय बोलले अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलंय. त्यांनी ते पहिलं बघावं आणि मग आमच्या पक्षात कोण एका त्यांचा काय अधिकार आमच्या पक्षाबद्दल बोलण्याचा, काय अधिकार काय पुसतो, काय अधिकार आहे? आम्ही एकाकी होतो का सोबत होतो त्यांना काय त्याचे वाटण्याचं काय कारण? ते तर दादांपासून अलगच होते ना. बिलकुल. हां, मग त्यांना काय बोलण्याची नैतिकता आणि नैतिक अधिकार? आमच्या पक्षात दादा एकाकी आहेत, सुनील तटकरे असं आहे की काय, हा बोलण्याची त्यांना काय अधिकार? त्यांनी त्यांच्या पक्षात काय चालेल ते पहिलं सांभाळावं ना. कशाला दुसऱ्यांच्या वतीमध्ये फिगर आउट करावं, बोलावं ना. त्या नाही, त्यांच्या कुटुंबाचे सदस्य आहेत त्यामुळे त्या याच्याने बोला. कुटुंबाचा सदस्य भाग वेगळा, राजकीय परिवार आहे. बघा कमलेशजी, तुम्ही ज्येष्ठ आहात, आपल्याला नम्रतेची विनंती करतो. आमच्या पक्षात डोकवण्याचा इतरांना का अधिकार? परिवार परिवार आहे ना. हा काय राजकीय परिवार नाही ना. हा राजकीय परिवार राष्ट्रवादीचा दादाने उभा केलेला परिवार आहे. आम्ही सर्वांनी मिळून का अधिकार पोचतो?